आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. आमदार रोहित पवार यांचं ट्विट. आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबद्दल टीका केली आहे. या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली. तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही. आमदार रोहित पवार यांचं ट्विट. विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री नव्हते, शरद पवार यांचं वक्तव्य. विलिनीकरणाबाबत राजकारणात चर्चांना उधाण आलं असताना शरद पवार यांनी यावर वक्तव्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री नव्हते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विलिनीकरणाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. शरद पवार यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याबाबत ठरवू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेच्या नावाबद्दल वक्तव्य केलं आहे. सरकारच्या समन्वय समितीमध्ये लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याबाबत ठरवू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगायलाच पाहिजे, हा हट्ट कशासाठी? खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगायलाच पाहिजे, हा हट्ट कशासाठी? तर हा अनाठायी हट्ट असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली. नवनाथ बन यांची टीका. नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपबद्दल खोटे बोलणं आणि आरोप करणे हा त्यांचा धंदा झाला आहे. तर खासदार संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते होते की पवार कुटुंबियांचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवनाथ बन यांची जोरदार टीका.